नमस्कार मंडळी, तुमचं माझी या दुनिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज एक महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे, तो म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवणाऱ्या गुरूंना, आईवडिलांना, शिक्षकांना, तसेच ज्येष्ठ ज्येष्ठ जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना, ज्यांनी आपल्याला खूप काही शिकवलं आहे, त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे. आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस आम्ही कसा पूर्ण करणार आहोत किंवा काय काय करणार आहोत त्या दिवशी ते तुम्हाला मी दाखवते. स्टे ट्यून. पहिलं छान असं मस्तपैकी तुळशीमध्ये पाणी घातलं. खूप तुळशीत पाणी टाकल्यावरती खूप जास्त प्रसन्न वाटतं. आता आम्ही छान पूजेची तयारी करतो. आता मस्तपैकी फुलं वगैरे काढली आहेत, त्याचा हार बनवणार आहे. ही बघा, ह्या पार्थवीचं बघा काय चालू आहे. काय चालू आहे तुझं पार्थवी? तुला बनवायचं आहे का हार? कसं बनवतात हार? तुला येतो का हार बनवायला? काय लागतं हार बनवायला सांग मला. मोती? अरे आपल्याला तो जास्वंदाचा ना हार बनवायचा आहे. हा, खऱ्या फुलांचा. हे काय तुझ्या हातात काय आहे? आणि ते धागा. मग सुई धागाने तू फुलांमध्ये हार बनवणार. चला बनवूया आपण हार. हार वगैरे बनवून ना, हे आम्ही आमच्या पप्पांकडून शिकलो. ते अतिशय सुंदर हार बनवतात. आमच्या घरी गणपती असतो 5 दिवस. नेहमी माझे पप्पा रोज स्वतःच्या हाताने बनवून गणपतीला हार बनवतात. म्हणून हे आम्ही असं लहानपणापासून बघून आम्ही सुद्धा शिकलो थोडंसं हार बनवायला. त्यांच्या सारखं एवढं सुंदर हार बनवायला येत नाही, पण थोडंफार आम्ही पण बनवतो. ठीक आहे, दिसतं ना तुम्हाला? आता व्यवस्थित छान मस्तपैकी मी हार बनवते देवबाप्पासाठी आणि तुम्हाला दाखवते. तुम्ही हार माझा कसा वाटला ते मला सांगा. ओके, स्टे ट्यून. अर्धा हार आमचा रेडी करून झालेला आहे. आता आपण पूर्ण हार करूया. ओके, ते पार्थवी आमची खूप मोठं काम करते याच्यामध्ये. ती मस्तपैकी मला फुलं काढून देते. फुलं मला व्यवस्थित काढून देते. अर्धा हार तर आमच्या पार्थवीनेच बनवलंय ना बाबू. पार्थवीला सुद्धा खूप आवड आहे असं देवाधर्माची. ती बघते ना लहानपणापासून तिच्या गाडी बाप्पांना हार बनवताना. मग काय, चला येल्लो फुल दे पार्थवी फटाफट. ओके, हे नका, हे घेते छोटं. ओके, वेट पार्थवी बाळा, वेट मध्ये. सुंदर असा हार आमचा तयार झाला आहे. आता आपण छान असं गुरुमाऊलींना घालणारे हार. आम्हीसाठी पण एक छोटासा हार करते मी आता. आमच्याकडे ना मोठं असं मंदिर नाहीये, मठ पण नाहीये, छोटंसं छान असं देऊळ आहे. तिथे दत्तांची आणि स्वामींची मूर्ती आहे. तिथे मी आणि पार्थवी ना दर गुरुवारी जातो. तर तुम्हाला आज मी दाखवते ते मंदिर. त्या मंदिरात आपण छोटासा हार बनवून घेऊन जाणार आहे. ओके, तर आपण आता हार वगैरे मस्त छान बनवूया आणि आपण मंदिराकडे जाऊया. मंदिर कुठे कसं काय आहे ते तुम्हाला मी सगळं सांगते. ओके, स्वामी समर्थ आणि कोण दत्तगुरु ना. जाऊया ना मंदिरात आपण. ओके, छान सुंदर असं फुलांचे हार बनवून झालेले आहेत. आता आम्ही देवाऱ्यात फुलांनी छान सजवलं आहे. तसंच आता आम्ही फळं वगैरे पण ठेवून मस्तपैकी देवारा सजवणार आहे. तर तुम्ही पुढे बघत राहा, स्टे ट्यून. आता आम्ही छान फळं वगैरे ठेवली आहेत. कसं वाटतं आमचा देवारा फुलांनी सजलेला? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. पूजा वगैरे करून आम्ही पाया वगैरे पडून घेतलं. आता पार्थवी बघा कशी पाया पडते. श्लोक म्हणून झाल्यानंतर तिने आजीच्या आणि माझ्या दोघींच्याही पाया पडून आम्हा दोघींना गुरुपौर्णिमेचं विश केलं. पूजा करून झाल्यानंतर आता बघूया आपण नैवेद्यासाठी काय बनवतोय ते. चला तर आपण त्याची रेसिपी बघूया. आज आम्ही एक मस्तपैकी गोड पदार्थ बनवणार आहे. त्याचं नाव आहे गोड पोहे.
चला तर बघूया आपण ते कसे बनवायचे. आता हे पोहे छान धुवून घ्यायचे, त्याचं सगळं पाणी काढायचं, असे व्यवस्थित धुवून घ्यायचे, घट्ट पिळून असं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. पोहे असे धुतल्यावरती पसरवून ठेवायचे, कारण जर एकत्र घट्ट करून ठेवले ना तर त्याचं पूर्ण असं गुट्टी गुट्टी होते, म्हणून असे पसरवून ठेवायचे. चला तर आता ह्याच्यात आपण गूळ टाकूया. गूळ किती प्रमाण मी तुम्हाला सांगते. चवीनुसार गूळ टाकायचं. आम्ही आता 3 चमचे टाकतो आहे. जसं तुम्हाला गोड हवं आहे, कमी गोड हवं आहे, तसं तुम्ही त्याच्यामध्ये गूळ टाकायचं. गूळ टाकून आपलं झालं. आता आपण घी टाकतो आहे. घीसुद्धा आपल्याला आवडीनुसार, जसं लोक कमी घी खात असेल तर कमी घी टाकायचं. आम्ही घी थोडं जास्त खातो, त्याच्यामुळे आम्ही 4 ते 5 चमचे टाकणार आहोत. घीमुळे खूप जास्त छान लागतं ते. घी टाकून झालं आपलं. आता कोमट केलेलं थोडंसं दूध आहे, आपल्या अंदाजाने व्यवस्थित दूध टाकून घ्यायचं आणि चमच्याने ढवळत राहायचं, बघायचं व्यवस्थित मिश्रण होतं आहे की नाही. आणि हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं. ही डिश आमच्या कोकणातली आहे. याला आम्ही गोड पोहे असं बोलतो. तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंटमध्ये सांगा. आपले गोड पोहे तयार झालेत. आता छान आपण वाटीत काढूया आणि छान देवाला प्रसाद दाखवूया. ओके, स्टे ट्यून. घंटी वाजव. देवापाकडे बघू नको. घरातलं सगळं आवरून आता आम्ही आलो आहे स्वामींच्या मंदिरामध्ये. इथे आल्यावरती अतिशय प्रसन्न वाटलं. सुंदर ती दत्तांची मूर्ती, सुंदर ती स्वामींची मूर्ती, खूप छान वाटलं. स्वामींचं दर्शन केल्यानंतर आम्ही तिथेच असलेल्या स्वामींच्या पादुकांचं सुद्धा दर्शन केलं. पादुकांचं दर्शन करूनही आम्हाला खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही तिथे प्रसाद घेतला आणि आम्ही घरी आलो. कसं झालं पार्थवी स्वामींचं दर्शन? मस्त ना. तू काय दाखवते पार्थवी? काय लावलं तुला? टिक्का लावला, गंधा लावलं? मस्त ग. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.